मंडळी, नुकत्याच झालेल्या 4 राज्यातील इलेक्शनचा निकाल तुम्ही ऐकला. आता निवडणूक म्हटल्यावर हार जीत होतच राहते. पण अगदी सरपंचकीची निवडणूक असो वा खासदारकीची, निवडणुकीत हरल्यानंतर ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर त्याचं खापर नक्कीच फोडलं जातं. अगदी गावागावातल्या पारापासून कॉर्पोरेट ऑफिसेसपर्यंत ईव्हीएम हॅक झाल्याच्या चर्चा सुरू होतात. विरोधी पक्ष जिंकलेल्या पक्षावर ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप ठेवतो. पण खरंच अशा प्रकारे ईव्हीएम मशीन हॅक करणं शक्य आहे का? त्याबद्दल इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट यांचं नेमकं काय म्हणणं आहे? का निवडणूक आयोगानं जगातल्या कोणत्याही हॅकरला ईव्हीएम हॅक करून दाखवण्याचं ओपन चॅलेंज दिलंय? सगळं सविस्तर समजावून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश असून जानेवारी 2023 मध्ये द इकॉनॉमिक्स टाइम्सनं पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार भारतातले जवळपास 94.50 कोटी वोटर्स ॲक्टिव्ह आहेत. त्यापैकी 60 ते 70% लोकच फक्त मतदान करतात. पण तरीही तो आकडा कोटींच्या घरात आहे. ईव्हीएमच्या आधी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जायचं. पण भारतासारख्या देशात जिथं दर 4 दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागात इलेक्शन चालूच असतं, तिथं सातत्यानं असे बॅलेट पेपर अवेलेबल करून देणं म्हणजे दरवर्षी लाखो झाडांची कत्तल करणं, जे भारताला परवडण्यासारखं नाहीये. मग याला पर्याय म्हणून 1982 साली पहिल्यांदा केरळमधील उत्तर पराऊर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काही मर्यादित मतदान केंद्रांसाठी ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील निवडक मतदारसंघांमध्येही प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला. तसंच मतदानासाठी ईव्हीएम वापरण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे अनेकदा इलेक्शन बूथवरचे हल्ले, मतपेट्यांमध्ये अतिरिक्त मतं भरणे अशा प्रकारामुळं मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत नसायची. आणि हे असामाजिक कृत्य मोस्ट ऑफ राजकीय पक्षासाठी काम करणारी काही ठराविक लोक करत असायची. त्याला आळा घालण्यासाठी म्हणून ईव्हीएमचा वापर केला जाऊ लागला. पण ईव्हीएम वापरायला लागल्यापासून त्याच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जाते की ईव्हीएम हॅक करून मतांमध्ये फेरफार केली जाते. पण खरंच तसं आहे का? मंडळी, तुम्हाला आठवत असेल 2011 साली अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या काही वैज्ञानिकांनी ईव्हीएमला एक कसलं तरी डिव्हाइस जोडून त्यावर मोबाईलद्वारे संदेश पाठवून मशीनच्या परिणामांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो असं दाखवून दिलं होतं. पण त्यानंतर अनेक भारतीय संस्थांनी त्यांचा तो दावा खोडून काढला होता. भारतीय संस्थांनुसार मशीनची छेडछाड करणं सोडा, तसं करण्यासाठी मशीनपर्यंत पोहोचणंच अशक्य आहे. दरम्यान 2018 साली सुद्धा अमेरिकेच्या एका व्यक्तीनं आपण 2014 मध्ये ईव्हीएम हॅक केलं होतं असा दावा केला होता. 2014 साली मोदी लाटेमुळं संपूर्ण भारतात बीजेपीला भरघोस मतदान झालं होतं. पण त्या हॅकरनं ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशननं त्याचा दावा तात्काळ खोडून काढला होता. तरीही जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी भारतात ईव्हीएम विरुद्ध तक्रारी देण्यात आल्या होत्या. पण त्या प्रत्येक केसमध्ये निवडणूक आयोगानं आमची मशीन हॅकिंग प्रूफ असल्याचा दावा केला आहे. 2017 पासून सातत्यानं काँग्रेसकडून भाजपवर ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा आरोप ठेवला जातो. पण भाजप त्या सर्व गोष्टी नाकारतं. मागं पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं तेव्हा भाजपनं त्यांच्यावर ईव्हीएमवरून पलटवार केला होता. पण तेव्हा काँग्रेस चिडीचूप बसलं होतं. असो, आता आपण ईव्हीएमचं थोडक्यात स्ट्रक्चर समजावून घेऊ. तर ईव्हीएममध्ये एकूण 4 मशीन्स असतात. सगळ्यात पहिलं असतं बॅलेट युनिट, ज्यावर आपण मतदान करतो. त्याच्या शेजारी असतं व्हीव्हीपॅट मशीन, ज्यावर आपण नेमकं कुणाला मतदान केलंय त्याची पोच पावती दाखवली जाते. ती पावती तुम्हाला घरी घेऊन जाता येत नाही, तर व्हीव्हीपॅटमध्येच प्रिंट होऊन साठवली जाते वोट काउंट करण्यासाठी. तिसरी असते कंट्रोलर मशीन, जी इलेक्शन बूथवरील अधिकाऱ्याजवळ ठेवलेली असते, ज्यामध्ये बॅलेट युनिटचा सगळा डेटा असतो आणि त्या कंट्रोल युनिटमधूनच बॅलेट युनिटला वोट करण्यासाठी संदेश दिला जातो. म्हणजे कंट्रोल युनिटची लाल लाईट लागली की बॅलेट युनिट मतदानासाठी रेडी होतं. एकाच वेळी एका व्यक्तीनं एकपेक्षा अधिक वेळा मतदान करू नये म्हणून ही कंट्रोलर मशीन काम करते. बॅलेट युनिटवर आपल्याला हव्या त्या कॅन्डिडेटला मतदान केलं की हिरवी लाईट लागते आणि मोठ्यानं बीप वाजतो आणि व्हीव्हीपॅटवर तो डेटा डिस्प्ले केला जातो. या व्यतिरिक्त चौथी मशीन असते VSDU, जी कंट्रोलर जवळ ठेवलेली असते, जी व्हीव्हीपॅट मशीनशी कनेक्टेड असते आणि त्याद्वारे
व्हीव्हीपॅट मशीन व्यवस्थित काम करते का नाही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळतं. खरं तर त्या चारही मशीन्स एकमेकांना कनेक्टेड असतात. त्या सर्व मशीन्स बॅटरीवर चालतात. त्या मशीन्समध्ये कोणत्याही प्रकारचं इंटरनेट, वायफाय, ब्लूटूथ किंवा फ्रिक्वेन्सी रिसिव्हर फिट केलेला नसतो, जेणेकरून लांबून कुणीच त्यामध्ये फेरफार करू शकणार नाही. त्या संपूर्ण सेटअपला एकत्रितपणे स्टँड अलोन इंडिपेंडंट मशीन असंही म्हटलं जातं. त्या संपूर्ण ईव्हीएम मशीन्स मेड इन इंडिया प्रोडक्ट असून भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन कंपन्याच त्या मशीन्स तयार करतात. त्यामध्ये सेल्फ डायग्नोस्टिक सिस्टीम आणि टेम्पर्ड डिडक्शन प्रोग्रामचा यूज केलेला असतो. म्हणजे जर कुणी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच सापडतो. ईव्हीएम मशीनचं संपूर्ण कंट्रोल भारत इलेक्ट्रॉनिक जवळ असतं आणि इलेक्शनच्या काळात तिथून त्या मशीन्स देशाच्या वेगवेगळ्या भागात डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. भारतात एकूण 16 लाख ईव्हीएम मशीन्स असल्याचं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. एका ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 2000 मतं रेकॉर्ड केली जाऊ शकतात. कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1500 पेक्षा अधिक आणि उमेदवारांची संख्या 64 पेक्षा जास्त असू शकत नाही. जिथं जिथं निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तिथल्या जिल्हा मुख्यालयाच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ईव्हीएम मशीन्स ठेवल्या जातात. स्ट्रॉंग रूममध्ये मशीन्स ठेवताना तिथं इलेक्शन कमिशनच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी उपस्थित असतो. त्यांच्या देखरेखीमध्ये ईव्हीएम मशीन्स लॉक करून ठेवल्या जातात. एकदा रूम लॉक केली की पुन्हा कोणीही ती खोलू शकत नाही. त्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षेचे सगळे नियम काटेकोरपणे पद्धतीने पाळले जातात. तिथं लाईव्ह कॅमेरे आणि स्पेशल फोर्सचे जवान तैनात केले जातात. तिथून पुढं प्रत्येक ईव्हीएम मशीनला एक रँडम सिरियल नंबर दिला जातो आणि कुठली मशीन कुठल्या बूथवर जाणार आहे याची कुणालाही कल्पना न देता मशीनचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. पुढं मग संबंधित बूथवर सरकारी अधिकारी, वेगवेगळ्या पक्षांचे पोलिंग एजंट्स यांच्या निदर्शनात मतदानाची प्रक्रिया पार पडते. सर्वपक्षीय पोलिंग एजंटचं काम असतं मतदान व्यवस्थित आणि पारदर्शकपणे होतंय का नाही याची खात्री करणं. दरम्यान प्रत्येक बूथवर ज्या व्यक्तीचं नाव लिस्टमध्ये आहे तोच व्यक्ती फक्त मतदान करू शकतो. एकदा त्यानं एका बूथवर मतदान केलं की त्याच्या नावापुढे टिक केली जाते. जर मतदान प्रक्रियेमध्ये काही गडबड घोटाळा दिसला तर तात्काळ मतदान प्रक्रिया थांबवली जाते. पुढं जोपर्यंत समस्येचं निराकरण होऊन उपस्थित सर्व अधिकृत व्यक्तींच्या सहीचा पेपर अप्रूव्ह होत नाही तोवर मतदान थांबवलं जातं. त्यानंतरच प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते. तर अशा पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया पार पडते. दरम्यान काही जणांचा असा आरोप आहे की मशीनमध्ये असं प्रोग्रॅमिंग केलेलं असतं की 1 लाख जणांनी मतदान करेस्तोवर सगळं व्यवस्थित चालतं, पण नंतर कोणतंही बटन दाबलं तरी एकाच पक्षाला सगळी मतं पडतात. पण इलेक्शन आयोगाच्या म्हणण्यानुसार मशीन एकदा इलेक्शन बूथवर पोहोचल्यानंतर त्यामध्ये फेरफार करण्यासाठी संबंधित पक्षाला सगळे लाईव्ह कॅमेरे, सुरक्षा अधिकारी, स्पेशल फोर्सचे जवान यांचं चक्रव्यूह भेदून ईव्हीएम मशीन चोरावी लागेल. त्यानंतर त्यातली टेम्पर्ड सिक्युरिटी क्रॅक करून मशीनचं सगळं प्रोग्रॅमिंग बदलावं लागेल, जे की अशक्य आहे. मग कुठला पर्याय उरतो तर मशीन बनवताना कुणीतरी त्याच्या प्रोग्रॅमिंगमध्ये चेंज करणं. पण त्यानंतरही सर्वपक्षीय लोकांच्या उपस्थितीत मशीन चेक होत असल्यामुळं तसं होण्याचा प्रश्नच येत नाही. दरम्यान काही जण असं म्हणतात की सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात अतिरिक्त मतं वाढवली जातात. पण खरं तर जेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा मतदान केंद्राचा इन्चार्ज ऑफिसर सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएम मशीन सील करून टाकतो. तसंच त्या प्रतिनिधींना मशीन व्यवस्थित सील झाली का नाही याची खात्री करायला लावतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी कोणत्या मशीनवर किती मतदान झालंय याची आकडेवारी नोंद करून घेतात. पुढं त्याच्यावर सगळेजण सह्या करतात आणि जे उमेदवार इलेक्शनला उभे असतात त्यांच्याकडे ती लिस्ट पाठवली जाते. तिसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इलेक्शन बूथचा प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान सुरू कधी झालं आणि कधी संपलं याचं टायमिंग नोंद करून घेतो, जेणेकरून कुणी त्या टायमिंग नंतर त्यात मतदान वाढवलं तर लक्षात येईल. जेव्हा उपस्थित सर्व लोकांची संमती दर्शवली जाते तेव्हा ईव्हीएम मशीन सील करून प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला एक युनिक कोड असलेली पर्ची दिली जाते. दुसरी सेम पर्ची ऑफिसर त्याच्याकडे ठेवतो. ते यासाठी की जेव्हा दोन्ही पर्चीवरील कोड जुळतील तेव्हाच ईव्हीएम मशीनचं सील तोडलं जाईल. काउंटिंगसाठी पुन्हा त्या मशीन ज्या पद्धतीने आणल्या होत्या तेवढ्याच हाय एंड सिक्युरिटीमध्ये स्ट्रॉंग रूमपर्यंत पोहोचवल्या जातात. पुढं मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सर्व पक्षीय प्रतिनिधींना बोलावून
स्ट्रॉंग रूमचं लॉक खोललं जातं, त्यातून ईव्हीएम बाहेर काढली जातात. त्यानंतर एकूण एक मशीनचं सील चेक केलं जातं. एका जरी मशीनचं सील तुटलेलं दिसलं तरी सगळी प्रोसेस आहे त्या जागेवर ठप्प केली जाते. पुढे त्या ईव्हीएम मशीनच्या एकूण मतदानाच्या आकड्यांची ऑफिसर आणि सर्व पक्षीय प्रतिनिधींच्या देखरेखीखाली शहानिशा केली जाते. त्यानंतर सर्वांच्या संमतीनं वोट काउंटिंग सुरू केली जाते. पुढे प्रिसाइडिंग ऑफिसरनं सांगितलेल्या मतांचा आकडा व्हीव्हीपॅट मशीनच्या आकडेवारीशी मॅच करून पाहिला जातो. म्हणजे समजा बीजेपीला 120 मतं पडली आहेत आणि काँग्रेसला 100 मतं पडली आहेत, तर त्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये पण तेवढीच मतं दाखवणं अनिवार्य असतं. जर त्यात काही फेरफार आढळली तर मतमोजणी जागेवर थांबवली जाते. त्याचवेळी मग मीडियामध्ये बातम्या सुरू होतात की अमुक तमुक व्यक्ती एवढ्या एवढ्या मतानं पुढे आहेत किंवा मागे आहेत आणि शेवटी फायनल रिझल्ट दिला जातो. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठे एखादा पक्ष निवडणूक हरतो तेव्हा तो लगेच ईव्हीएमवर शंका उपस्थित करायला लागतो, पण जर जिंकला तर मात्र सगळे चिडीचूप असतात. मंडळी 2017 मध्ये दिल्लीच्या विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यानं ईव्हीएम मशीनसारखी डुप्लिकेट कॉपी बनवून ईव्हीएम कशा प्रकारे हॅक होऊ शकतं याचा डेमो दाखवला होता. त्यानंतर देशभरात ईव्हीएम बद्दल मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हॅक करून दाखवली ती ओरिजिनल ईव्हीएम मशीन नव्हती, तर त्याची डुप्लिकेट कॉपी होती. जेव्हा गोंधळ जास्त वाढला तेव्हा इलेक्शन कमिशननं जून 2017 साली एक चॅलेंज दिलं की जगातल्या कोणत्याही एक्सपर्टला बोलवा आणि आमची ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. पण तेव्हा एक सुद्धा पक्ष चॅलेंज स्वीकारून ईव्हीएम हॅक करायला तिथं गेला नाही. कारण जर त्यांच्याकडून ईव्हीएम हॅक झालं नसतं तर त्यांचा मोठा पचका झाला असता आणि त्याचा मतांवरही परिणाम झाला असता. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट धीरज सिन्हा सांगतात की ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अतिशय छोट्या रेडिओ रिसिव्हर सर्किट आणि अँटेनांची गरज पडेल, ते सुद्धा इतके छोटं की जे मानवी डोळ्यांना दिसणार नाही. पण निवडणूक आयोग म्हणतो की भारतीय ईव्हीएम मशीन्समध्ये अशा प्रकारचं कोणतंच सर्किट एलिमेंट नाहीये, त्यामुळे हॅकिंग करणं शक्यच नाही. म्हणजे जगभरातल्या अनेक अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी कमीत कमी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात यावा. पण मोठ्या लोकसंख्येच्या देशात टेक्नॉलॉजी विना वोटिंग प्रक्रिया पार पडणं खूप खर्चिक आणि त्रासदायक होऊ शकतं. म्हणून ईव्हीएमचा पर्याय थेट नाकारून चालणार नाही. म्हणून तर स्वतः सुप्रीम कोर्टानं सुद्धा ईव्हीएम प्रक्रियेचं वेळोवेळी कौतुक केलंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? काँग्रेस किंवा तत्सम पक्ष जे आरोप करतात की बीजेपी ईव्हीएम हॅकिंगमुळे जिंकतं त्यात किती तथ्य आहे? तुम्हाला पण असं वाटतं का की ईव्हीएम हॅक होऊ शकतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.